काय होते आपल्याला जवळ वाटत आहे. हा चालायला कसं होते हा नाही. मग दम निघतो का पार. मग काय. हे बघा गाईज, आज आम्ही आमच्या गावात एक मज्जा म्हणून ट्रॅकिंग सारखं एक छोटासा क्षण आहे, वरती चाललो आहे. वरती हे वडाचं झाड आहे मोठं. आता थोडंसं उन्हामुळे ब्लर दिसत असेल. तिकडे आम्ही एक झोका बांधला आहे. तिकडे गेल्यावर तुम्हाला मी झोका दाखवतो तो कसा आहे आम्ही बांधला आहे. आणि थोडंसं जेवण घेतलं आहे एक आनंद म्हणून. चला लवकर, पाऊस येईन. अजून तिकडे जायचं आहे त्या वडाच्या झाडापर्यंत. थोडंसं अंतर राहिलेलं आहे आणि आता आम्हाला दम लागलेला आहे खूप. हे बघा, तुम्ही पाहू शकता आता आम्ही वरती आलो आहे. आणि कालच ही आम्ही सुंदर अशी एक झोळी बांधलेली वडाच्या झाडाखाली. आणि आता आम्ही तर एन्जॉय करणार आहे. हवा असा खेळायला लागला बघा. बघा तुम्हाला दाखवतो. हा बघा कसा लटकतोय बघा. हा चांगल्या बोले बघा. बघू शकता तुम्ही. आता आम्ही इथं जेवणाची सोय केली, भेळ आणली आणि आपलं टिफिन पण आलेलं आहे. आता मी पटकनी कांदा कापून घेतो. कांदा, कैरी, लिंबू आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे. आणि मी मस्तपैकी झोक्यात बसलो आहे. तुम्हाला माझा भाऊ दाखवेल. हा कच्चकीने लिंबू कापले, त्याच्यातले बिया काढल्यात बाहेर. हे भेईमध्ये टाकतो आपल्या भेईत लिंबू. आता कशी टपकनी त्याच्यामध्ये कैरी, कांदा, लिंबू आधीच कापून टाकलाय. टपकनी भेईत लिंबू टाकल्याने आता गाता खाली भेईत जायला. बघू शकता तुम्ही. आता मी निसर्गरम्य वातावरणामध्ये जेवायला बसलेलो आहे. दगडे हाय कर. हाय. हे जेवण आहे. हा बघा, एक माझा भाऊ आहे, मामाचा मुलगा लक्की, तो एकदम खेळतोय. हा मसाले भात आहे. ही बाजरीची भाकर, लसणाची चटणी, टोमॅटोची चटणी आणि आपण भेळ बनवले कांदा लिंबू टाकून वगैरे. आणि आपल्याला स्वीट डिश पण आहे. आपण रानात जरी असलो तरी आपलं स्वीट डिश आहे. तर जिमजॅम आहे आणि हे मिल्की बारच्या 4-5 कॅडबऱ्या आहेत. तर आता मी जेवतोय. जेवायला या तुम्ही. बाजरीची भाकर, लसणाची चटणी आणि त्यासोबत भेळ. एक नंबर, एक नंबर. भेळ कशी झाली लक्की? खाल्लीच नाही अजून. आता